रायगडमध्ये मनसेला खिंडार. मनसेचे माजी उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्यासह 35 शाखा अध्यक्ष आणि शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश. पेन विधानसभा क्षेत्रात मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि 35 शाखाध्यक्षांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश केला. संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे आपल्या पदांचे आणि प्राथमिक सदस्यत्वाचे सामूहिक राजीनामे थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठवले होते. एवढ्या मोठ्या संख्येने झालेल्या राजीनाम्यांमुळे रायगडमध्ये मनसे बॅकफूटवर आली आहे. आमदार महेंद्र दळवी आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजा केणी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या प्रवेश सोहळ्यात संदीप ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी नव्याने पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्वांना योग्य सन्मान आणि जबाबदारी दिली जाईल अशी ग्वाही आमदार महेंद्र दळवी यांनी दिली आहे. मागील 20 वर्षांपासून मनसेमध्ये कार्यरत असलेले संदीप ठाकूर यांनी रायगडच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्याच्या उद्देशाने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याचे सांगितले. जिल्हाध्यक्ष राजा केणी यांनी या प्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला. या सामूहिक पक्षप्रवेशामुळे पेनच्या राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून आगामी स्थानिक राजकारणावर त्याचे परिणाम दिसून येणार असल्याची चर्चा सुरू आहे. आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताच्या सरकारचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक आदरणीय शिंदे साहेबांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आज पेन तालुका मनसेचे माजी उपजिल्हाप्रमुख संदीप ठाकूर, पंकज पाटील, गौरीताई होरा, नितेश पाटील, निलेश पाटील, सौरभ पाटील, आदित्य सुर्वे, रोडेकर आणि इतर सर्व त्याचे पदाधिकाऱ्यांनी आज खऱ्या अर्थाने मनसेमधून शिवसेनेमध्ये प्रवेश करतात. त्याला सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे आणि म्हणून असंख्य कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार आज खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून शिवसेनेमध्ये प्रवेश करतो आहे. त्याचा सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे. येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची धुरा पेन नव्हे तर जिल्ह्यामध्ये विशेष करून त्याच्या खांद्यावरती वेगळ्या पदास्वरूपात निश्चित देऊन जनतेची सेवा करण्याची संधी आपण निश्चित त्याला देऊया. खरं तर आज औपचारिक प्रवेश आहे, त्याचे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आलेत. कारण अनेक मनसेच्या संघटनेचे पदाधिकारी, विशेषतः महिला पदाधिकारी असतील, युवा पदाधिकारी असतील आणि ज्येष्ठ पदाधिकारी त्याच्याबरोबर प्रवेश करतात. खरं तर शिवसेना वाढीसाठी त्याची मदत खूप मोलाची ठरणार निश्चित. आज माझ्या सर्व सहकारी जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये गेल्या 20 वर्ष आम्ही काम केलं आहे, त्या सर्व माझ्या पदाधिकारी, 55 पदाधिकारी व 35 शाखाध्यक्ष यांना सर्वांना सोबत घेऊन आज शिवसेना पक्षामध्ये आम्ही जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे. आणि मुळातच तिथे देखील आम्ही सामाजिक व राजकीय व्यासपीठावरती काम करत होतो, जनतेच्या तळागाळात काम करत होतो. पण जेव्हा काम करताना नुसतं काम करूनच चालत नाही, की एक सक्षम पायवट लागते आणि सक्षम आधारवट लागतं. आणि अशा आधारस्तंभ रायगड जिल्ह्यातील दमदार आमदार सन्माननीय महेंद्र दळवी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही शिवसेना या पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. कारण येणाऱ्या काळामध्ये रायगडच्या विकासाला गती देण्याकरता आणि सर्वसमावेशक सर्व माझे जे महिला पुरुष पदाधिकारी आहेत, सर्व जे जनतेचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवरती ठामपणे आज पेन तालुका असं किंवा रायगड जिल्ह्यातील ठिकठिकाणी रस्ते, पाणी, वीज या मोठ्या अशा भयंकर समस्या आहेत आणि त्या समस्यांवरती ठामपणे काम करण्याकरता आणि जनतेचे प्रश्न हाताळण्याकरता किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेन.
श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.